नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे श्री रविकल्प क्लासेस या चॅनलमध्ये। तर आपण गुणोत्तर याविषयी बघत आहोत, या प्रकारची गणित बघत आहोत। गुणोत्तर आणि प्रमाण यावर आपण गणित बघणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये ती गणित बघितली आहे, त्या पुढील भाग आज बघूयात। मुलगा, आई व वडील यांची आजची वय अनुक्रमे 10 वर्ष, 30 वर्ष आणि 40 वर्ष आहे। तर आणखी नजीकच्या किती वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3 7 आणि 9 होईल। 3 7 9 होईल। तर बघा, आता ह्या त्यांच्या वयांची बेरीज करूया। आधी त्यांच्या वयांची बेरीज करूया। हे परीक्षेला विचारलेले सगळे गणित मी सोडून देते अगदी सोप्या पद्धतीत। ही परीक्षेला ह्याच्या आधी विचारलेली आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये। 10 अधिक 30 अधिक 40 यांची बेरीज किती झाली? 80 झाली। यांची बेरीज 80 वर्ष, कारण ही वर्ष आहे त्यामुळे वर्ष येणार। आता बघा, काही वर्षानंतर म्हणजे आता नजीकच्या किती वर्षांनी विचारले, म्हणून वर्षानंतर, नजीकच्या वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर काय होणार आहे? 3 7 9 होणार आहे। म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे? प्रत्येकाचं नजीकच्या काळात त्यांचं काय होणार आहे? वर्षाचे गुणोत्तर 3 7 9 आहे गुणोत्तर। म्हणून x बरोबर 80 अधिक 3x, 80 अधिक x मानले आपण, म्हणून 80 अधिक 3x भागिले 3 अधिक 7 अधिक 9 बरोबर। आता इथं त्यांची बेरीज किती येणार आहे? 19 येणार आहे। त्यांची बेरीज किती येणार आहे? 19 येणार आहे। ऐंशी अधिक 3x छेद 19। आता पुढचं काय येणार आहे? आपल्याला पुन्हा पुढचं हे करायचं, 19 मधून 3x वजा करायचे। 19 मधून 3x, आता इथं तिरकस गुणाकार करूया। इथं तिरकस गुणाकार होत नाही, सॉरी। इथं नुसतं काय येणार आहे? 19x बरोबर 80 अधिक 3x, म्हणून 19x वजा 3x बरोबर 80। काय आलं? 16x बरोबर 80। मग x बरोबर काय येणार आहे? 80 भागिले 16। 16 के 16, 16 पंचे 80। x बरोबर काय येणार आहे? आपलं 5 येणार आहे। x बरोबर 5 येणार आहे। x बरोबर 5 वर्षे। आता त्यांचं गुणोत्तर 3 7 9 आहे। ते गुणोत्तर येण्यासाठी त्यांची वय काय पाहिजे हे बघावं लागणार आहे आपल्याला। म्हणजे x च्या जागी आपण 5 घ्यायचं, म्हणजे त्यांचं गुणोत्तर आपल्याला 3 7 9 येईल। म्हणजे त्यांची वय काय असणार आहे? 5 त्रिक 15 येणार आहे। 5 त्रिक 15, परत 7 5 35, पुन्हा 9 5 45, म्हणजे आपल्याला हे गुणोत्तर मिळणार आहे। ह्याला 5 न भागितलं, 5 न भागलं तर ह्याचं गुणोत्तर 3 7 9 येईल। बघूया पुढचं गणित। गणित बघूयात। शार्दूल आणि स्वराज्य यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 3 4 होते। जर शार्दूलचे आजचे वय 17 वर्ष असल्यास 3 वर्षानंतर त्या दोघांच्या वयाचे गुणोत्तर किती? आता शार्दूलचे आजचे वय 17 वर्ष आहे। शार्दूलचे
आजचे वय 17 वर्षे. हा पण परीक्षेला आलेला प्रश्न आहे. 17 वर्ष आहे. आजचे वय 17 वर्ष आहे. त्यांचे वय 5 वर्षापूर्वीचे. आता त्या दोघांचे वय 5 वर्षापूर्वीचे. त्यांच्या 5 वर्षापूर्वीचे. पाच वर्षापूर्वीचे वय किती असणार आहे? 17 वजा 5. 17 वजा 5 म्हणजे 12 वर्ष. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4. 5 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4. त्यांची वय किती असणार आहे मग? त्यावेळी 3:4 असल्यास त्यावेळी त्यांची वय किती असणार आहे? 3 गुणिले 4 आणि 4 गुणिले 4. 3 चोक 12 आणि 16 वर्ष. 3 चोक 12 आणि 4 चोक 16. मग 3 वर्षानंतरची आपल्याला सांगितले. 3 वर्षानंतरची त्यांची वय 12 अधिक 5 अधिक 3 आणि 16 आता हे 5 अधिक 3 5 आणि 3 8. 12 आणि 8 किती झाले? 20. 5 आणि 3 8. 16 आणि 8 किती झाले? 24. आपल्याला त्यांचं गुणोत्तर सांगितले. 3 वर्षानंतरचे त्यांच्या वयाचे गुणोत्तर विचारले. 3 वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर. मग 3 वर्षानंतरचं वय काय आले? 20 आणि 24. त्यांचं गुणोत्तर काढायचं म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागणार? भागाकार करावा लागणार आहे. 20/24 करायचं आहे. 4 पंचे 20 आणि 4 सक 24. म्हणजे 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असणार आहे? 5/6 असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.